स्थगिती आणि नाशिकवरून कुठल्याही पद्धतीनं भाजप सोडणार नाही अशी भूमिका आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांवर भाजपचा आग्रह काय? नाही, बावनकुळे यांचं स्टेटमेंट ऐकलं आहे की तिथे कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यामध्ये 5-10 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि त्याची मोजदाद होणारच नाही. आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाला पैशाची गरज असते, त्यामुळे कुंभमेळ्यामध्ये डुबकी लावून घ्यावी पालकमंत्री आपला ठेवून. ना माणसाची मोजदाद, ना कुंभामधल्या पाण्याची मोजदाद. त्यामुळं त्यांची इच्छा त्यासाठी असावी आणि म्हणून त्यांचा तो आग्रह असावा. काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. अशातच 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे. तुम्ही वरिष्ठ नेते आहात कसं? मी काँग्रेस नाही आहे, युवक काँग्रेस आहे. ते युवक काँग्रेसलाच विचारा. सध्या ते युवक काँग्रेसला विचारलं तर बरं. मला सैफ अली खान घरी आलेला आहे, परंतु संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला की 2.5 इंचाचा खोलवर 10 वाजता इतक्या लवकर ट्रेन कसे झाले. मला माहित नाही, माहिती घेऊन टाकतो. संजय राऊत जवळ असतात त्यांच्या घराजवळ. संजय निरुपम जवळ असतात, त्यामुळे त्यांना अधिकची माहिती असेल. आणि निरुपमांना काय माहित नसावं. तर त्यांची जखम 2.5 इंच होती, 3 इंची होती, ते चालायला लागले. याचं दुःख कदाचित त्यांना झालं असावं संजय निरुपमांना, की सैफ अली का चालत आहेत, का स्वस्थ झालेत, लवकर का बरे झालेत. त्यामधून त्यांच्या वेदना मला दिसत आहेत. अर्थसंकल्पाबद्दल बोलले. मागील वर्षी जे आहे ते कुठेतरी निवडणूक हात दिला सोडण्यात आला, मात्र आता या बजेटमध्ये जे आहे ते काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि काहीतरी सर्वे देऊ शकतात असं स्पष्ट त्यांनी ठरवलं. काही देऊ शकत नाही. मागच्या वर्षी मार्च महिना आता संपायला बजेटचा 1 महिना शिल्लक आहे. काय आहे महाराष्ट्रात? शेड्यूल टाईपच्या बजेटमधील फक्त 36.6% खर्च झालेला आहे. 36.3 हे संविधानातील तरतुदीनुसार SC आणि STचा बजेटला कट करता येत नाही, कट लावता येत नाही, निधी तर वळवता येत नाही. बजेट पूर्ण खर्च करायला पाहिजे. पण जवळपास त्या ठिकाणी आता 36.6% खर्च झालाय. म्हणजे 64% निधी अद्याप दिला गेला नाही. इरिगेशनचा 40% निधी नाही आहे यावर्षी दिला गेला बजेटच्या तरतुदीनुसार. म्हणजे 40%च खर्च केला गेला. PWD 38%, RDD फक्त आणि फक्त RDD मध्ये 32%. मग हे सगळे जे आकडे येत आहेत, तर बाकीचा पैसा गेला कुठे? राज्याला भीक मागायची पाळी आणून ठेवली यांनी. हे जे वाटेल त्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी करून आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या योजना आणून, मी तुम्हाला चॅलेंजनं सांगतो, हे 2100 रुपये महिलांना देऊ शकत नाहीत. एवढा यांनी राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ठेवलेली आहे, ओरबडून खाल्लेली आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस लोकांना खड्ड्यातून जावं लागेल आणि विकासापासून दूर राहावं लागेल. मी मागच्या वेळेसही बोललो होतो की बघा, हे सगळे जे काय आहे ती बनवाबनवी आहे आणि बोगसगिरी आहे सरकारची, हे स्पष्ट आहे. तुम्हाला माहित असेल की पंतप्रधान किसान सहाय्य योजना जी होती, त्यामध्ये 2,20,00,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये लाभ मिळत होता. आता तो किती मिळतोय? फक्त आणि फक्त 1,10,000 लोकांना मिळतोय. आणि त्यामध्ये पुन्हा नवीन अटीचं काल मला मागच्या महिन्याभरापूर्वी नवीन त्याच्यामध्ये नियमावली आणली गेली. म्हणजे तो आकडा यावर्षी साधारणतः 60-62 हजारापर्यंत येईल किसान सन्मान योजनेचे. आणि तेच आता महिलांच्या लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये सुद्धा तेच होणार आहे. आणि निम्म्यापेक्षा अधिक नावं वगळले जातील, नवीन अटी आणि शर्ती लावल्या जातील आणि काहीतरी दिल्याचं दाखवलं जाईल. आणि जे काही 2100 रुपये देतो म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, भाषणातून सांगितलं, वचनं दिली, ते पूर्ण करू शकणार नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बदला घेण्यासाठी हाताला राखी बांधली, हातात तलवार घेऊन तयार राहावं मतदान रूपी आणि या राक्षसांचा नायनाट करावा अशी बहिणींना आम्ही आता विनंती करतो. दावोसमध्ये 6,25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाल्याचं जाहीर करण्यात आलं. दुसरा दिवस आहे वर्ल्ड इकॉनॉमिक ठोका पाठ ठोकून घ्या, थोपटून नका घेऊ. जानेवारी 18 जानेवारीला दावोसमध्ये 18 जानेवारी 2024 ला दावोसमध्ये काही करार झाले. ते कराराची किंमत होती 3,53,000 कोटी. काय झालं त्या 3,53,000 कोटी मध्ये किती इन्व्हेस्टरनी महाराष्ट्रात, त्याची माहिती आता सरकारने जनतेपुढे ठेवावी. त्यांची ती माहिती ठेवावी. 3.5 लाख कोटी रुपये त्यावेळेस करार झाल्याची पाठ थोपटून घेतली निवडणुकीच्या तोंडावर अगोदर 6 महिन्यापूर्वी आणि सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बघा किती इन्व्हेस्टमेंट आहे. एकीकडे गुजरातकडे उद्योग पळवले आणि आता हे जे काही सांगलं जात आहे की 6.5 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे आम्ही तिथे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट झाल्यावर प्रत्यक्ष उद्योगपतींनी काम सुरू केल्यावर त्यावर बोलता येईल. नाहीतर हे सुद्धा जे 18 जानेवारी 2024 मध्ये घडलं त्याचीच पुनरावृत्ती होईल. हे केवळ दाखवायचे आकडे आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा त्याची सुरुवात हे महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. कारण ज्या वेळेस गुजरातची नजर